नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील गणित हा विषय अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपले सध्या प्रकरण चालू आहे 10वे आणि स्वाध्याय 1. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे 9 गुणुले 2 बरोबर 18 या गुणाकारात डॅश डॅश गुण्य आहे. याच्यामध्ये मग गुण्य म्हणजे काय? तर गुण्य म्हणजे ज्या संख्येला आपण गुणतो ते गुण्य असते. ह्याच्यामध्ये 9ला आपण गुणालो कशाने? 2ने, म्हणजे हे काय झालं आपलं गुण्य. ज्या संख्येने आपण गुणतो ती झालं गुणक. गुणक म्हणजे ज्या संख्येला गुणतो ते गुण्य, ज्या संख्येने गुणतो ते गुणक, आणि गुण्य आणि गुणक यांचा मिळून जो गुणाकार येतो त्याला काय म्हणतात? गुणाकार. ह्या 3 संकल्पना तुम्हाला लक्षात असायला हव्यात. मग या गुणाकारात डॅश डॅश गुण्य आहे. काय गुण्य आहे? गुण्य काय मिळालं? 9, म्हणजे आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न दुसरा 4 गुणुले 6 बरोबर 24 या गुणाकारात डॅश डॅश गुणक व डॅश डॅश गुणाकार आहे. आता आपल्याला काय विचारलं आहे? गुणक. हे काय झालं? ज्या संख्येला आपण गुणतो 4ला गुणा लागला म्हणजे हे काय झालं? गुण्य. ह्या 4ला कशानं गुणा लागला? 6नं, म्हणजे हे काय झालं? गुणक. आणि 4 आणि 6चा गुण्य आणि गुणकाचा गुणाकार किती आला? 24, म्हणजे हे काय झालं? गुणाकार. या गुणाकारात डॅश डॅश गुणक आहे. मग गुणक काय मिळाला आपल्याला? 6 व डॅश डॅश गुणाकार आहे. गुणाकार काय आहे? 24. मग सिक्वेन्सनुसार 6 आणि 24 हे कोणत्या पर्यायामध्ये आलेलं आहे? 6, 24 पहिल्याच पर्यायामध्ये आलेलं आहे, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. 4, 24 हे उत्तर लिहू शकत नाही आपण, कारण ते गुण्य आहे. 24, 6 उलट येते, म्हणजे हे गुणक झालं आणि हे गुणाकार झाला असं नाही. त्यानंतर प्रश्न तिसरा, एका वहीची किंमत 9 रुपये असल्यास 5 वह्यांची किंमत किती? शाब्दिक प्रश्न आहे. एका वहीची किंमत किती आहे? 9 रुपये असल्यास 5 वह्यांची किंमत म्हणजे आपल्याला ह्या 9, 9, 9 5 वेळा घ्यावं लागेल का नाही? मग बेरीज करण्यापेक्षा आपल्याला काय गुणाकार केलेला सोपा जातो. मग किती झालं? 5 9 45. 9 5 45 म्हटलं तरी चालते, 5 9 45 म्हटलं तरी चालते. मग आपलं उत्तर काय आलं बरोबर? पर्याय क्रमांक 3. प्रश्न चौथा 4 गुणुले 3 म्हणजे डॅश डॅशचा पाडा 3 पर्यंत म्हणणे. 4 गुणुले 3 म्हणजे डॅश डॅशचा पाडा 3 पर्यंत म्हणणे. 4चा पाडा 3 पर्यंत म्हणणे. म्हणजेच 4 एके 4 4 2 8 4 त्रिक 12 असं हे त्याचा गुणाकार आहे. कशाचा? 4चा पाडा 3 पर्यंत म्हणणे. प्रश्न म्हणजे उत्तर काय आलं आपलं? पर्याय क्रमांक 2. 6 गुणुले 6 हा गुणाकार किती येतो? 6 गुणुले 6चा गुणाकार पाडापाठ असायला हवा, त्याच्यासाठी 6 6 36, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. यानंतर भेटूया पुढील भागात.